श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी ही जवळ आलेली आहे, तर या दिवाळीमध्ये आपल्याकडनं कोणत्या अशा 5 चुक्या होतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. मित्रांनो, दिवाळीच्या वेळी आपण या वस्तू कधीही कोणाला भेट देऊ नयेत आणि या वस्तू कोणाकडूनही भेट म्हणून स्वीकारू नये. अनेक वेळा आपण सणासुदीच्या वेळी आपल्या प्रिय व्यक्ती किंवा मित्रांना भेट वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो, जेणेकरून त्यांचे आणि आपले नाते अधिक घट्ट होते. परंतु न कळत आपण आपल्या नातेवाईक आणि मित्रांना अशा काही वस्तू भेट देतो ज्यामुळे देणारा आणि घेणारा दोघांनाही अशुभ परिणाम भोगावे लागतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक वस्तूची स्वतःची ऊर्जा असते. काही वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि काही वस्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. जर आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल, यश, संपत्ती आणि समृद्धी हवी असेल, तर आपल्या आजूबाजूला आणि आपल्यामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे. जर आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही कारणाने नकारात्मक ऊर्जा आपल्यात आली तर ती आपल्या घरातील सुख, शांती, संपत्ती आणि आरोग्य हे नष्ट करत असते. मित्रांनो, वास्तुशास्त्रात अशा काही वस्तू आहेत कारण या वस्तूमध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असते आणि यामुळे आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यातील पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही देवांची किंवा देवीची मूर्ती. अनेक वेळा आपण पाहतो की दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाच्या दिवशी, उत्सवाच्या वेळी किंवा लग्नाच्या निमित्ताने अनेक जण देवदेवतांच्या मूर्ती भेट म्हणून देतात. त्यामुळे ही चूक करू नका, कारण जर तुम्ही दिले तर एखाद्याला भेट म्हणून मूर्ती देतात, ते देवदेवतांच्या मूर्तीच्या रूपात देतात आणि जर ती व्यक्ती त्या मूर्तीचा आदर करत नसेल तर देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपण जी वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देत आहोत ती वस्तू नीट वापरली नाही तर त्यामुळे त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात. दुसरी म्हणजे तीक्ष्ण वस्तू. या सर्व वस्तूंमध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असते. जर आपण आपल्या नातेवाईकांना अशा वस्तू भेट दिल्या तर त्याही आपले नाते बिघडून जात असते. त्याचप्रमाणे पुढील वस्तू म्हणजे पाण्याशी संबंधित वस्तू. मग ते कासव असो, फिश टँक किंवा कारंजी असो. अनेक वेळा आपण इतरांना वस्तू भेट देतो, पण वास्तुशास्त्रानुसार या वस्तू भेट देणारा आणि घेणाऱ्यावर मोठा आर्थिक बोजा पडतो, त्याचं नुकसान होतं. त्यामुळे तुमच्याकडे पाण्याशी संबंधित काही असेल तर ते इतरांना भेट देऊ नका. पुढची गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर दही किंवा ताक यांच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट तुमच्या घरात इतर कोणालाही देऊ नका. तुम्हाला हे माहीत असेल की प्राचीन काळी सूर्यास्तानंतर दुधाशी संबंधित काहीही दिले जात नव्हते, कारण ते तुमच्या घरातील लक्ष्मी हरण करते. दूध हे नशीब आहे, प्रगतीशी संबंधित आहे. जर आपण इतरांना दान केले तर आपल्या घरातून धन आणि लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही वस्तू इतरांकडून भेट म्हणून घेऊ नका किंवा कोणालाही भेट म्हणून देऊ नका. एक वस्तू आहे जी आपण इतरांना भेट देऊ शकतो. जी वस्तू भेटवस्तूसाठी शुभ मानली जाते ती म्हणजे दागिने. दागिने हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी कोणतीही वस्तू जी तुम्ही एखाद्याला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या वस्तू दुसऱ्या कोणाकडून भेट म्हणून घेऊ शकता. तुम्ही एखाद्याला मोराचे पीस भेट देऊ शकता. यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा असते. जर तुम्ही एखाद्याला मोराचे पीस भेट दिले तर घरातील वास्तुदोष हा दूर होतो. त्याचप्रमाणे पुढील वस्तू आहे लॅफिंग बुद्धा. लॅफिंग बुद्धा हा दुसऱ्या व्यक्तीला देखील भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. त्याचप्रमाणे दुसरे म्हणजे मातीपासून बनवलेली वस्तू. ही देखील आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो, ते देखील शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे आणि घेणाऱ्याच्या जीवनात शुभ ऊर्जा येते. त्यामुळे तुम्हाला अशा मातीपासून बनवलेल्या वस्तू या भेट म्हणून तुम्ही नक्की देऊ शकता. तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्ती, नातेवाईक किंवा मित्रांना काही भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की अशा वस्तू आपल्याला द्यायला पाहिजेत ज्याच्यापासून आपल्याला
आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा ही आली पाहिजे, आपल्याला असं पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. अशा प्रकारे ज्या काही वस्तू आहेत त्या आपण इतरांना भेट म्हणून देऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.